पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. आत्ता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे व्यवहारामध्ये जसा एखादा पायाळू असतो आणि त्याला त्या भूमीतल्या धनाचं ज्ञान होतं, त्याप्रमाणे पुंडलिकराय हे पायाळू होते आणि पूर्वीच्या सिद्ध महामुनींनी जतन करून ठेवलेली जी खाण, ती खाण त्यांनी उघडकीला आणली, प्रगट करून दाखवली. अर्थात मी आतापर्यंत जुनाट म्हणजे नित्य नूतन असलेली जी खाण जगा पुंडलिके दाखविले, अप्पलपोटी म्हणून मी स्वतःच घेतो असं त्यांनी केलं नाही, किंवा प्रांताला हे आपलं कसं चाललंय, अजून प्रांत भाषावार प्रांत रचनेचं भांडण अजून मिटत नाही. बाकीच्यांचे काय कथा. आपण राष्ट्रवाद करणारे नाही आहे, लक्षात ठेवा. आपण आहोत विश्ववादी. आता विश्वात्मके देवे देणे वाग्यज्ञे पोषावे, तोषो निवद द्यावे प्रसायदान हे. त्याप्रमाणे पुंडलिकाने ही खाण उघडी केली आणि साऱ्या जगाला मुफ्त फुकट घेऊन जाते, न संपणारी आहे. म्हणून जगा पुंडलिके दाखविले, पुंडलिकाने या साऱ्या जगाला ती दिली. आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मागणीतच असं आहे, मूढ पापी जैसे तैसे तरी कासे लावोनी, सगळ्यांचा उद्धार व्हावा ही त्यांच्यामध्ये असलेली अत्यंत व्यापक वृत्ती. केवळ एवढ्या विश्वाने उपयोगाचा नाही, सारं त्रिभुवन तिही लोकांनी सुखी व्हावं. मनुष्य, स्त्रियक आणि पशु या सगळ्यांना, किंवा पृथ्वी स्वर्ग पाताळ ह्या तिन्ही लोकांमध्ये सगळ्यांना सुखाचा लाभ व्हावा ही जी माऊलींची इच्छा आहे, त्या माऊलींच्या इच्छेप्रमाणेच तुकाराम महाराज सांगतात की या पुंडलिकाने ही नित्य नूतन असलेली खाण ती उघडी केली आणि साऱ्या जगाला ती दाखवली, त्यांच्या हातात आणून दिली. अशी ही विठ्ठलेश रूपी धनाची खाण, नित्य नूतन असलेली खाण पुंडलिकरायाने अत्यंत उदार वृत्तीने जगाला देऊन टाकले. आपण हे केल्यावर काय करतो, शेवटी लोकार्पण असा एक कार्यक्रम होतो. म्हणजे त्याच्यावर आता आमची सत्ता नाही, ती सत्ता सगळ्या समाजाची आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याप्रमाणे साऱ्या जगाला ती विठ्ठलेश रूपी खाण या पुंडलिकरायाने दाखवून दिली, त्यांना हस्तगत करून दिली. जगा पुंडलिके दाखविले, हा सगळा इतिहास सांगताना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे
अभंगाचं पहिलं चरण ध्रुपद आहे. आपल्याला सवय लागली आहे. आता एक जाहिरात म्हणून समजा किंवा माहिती म्हणून समजा तुम्ही की यापूर्वी अनेकांच्या गाथा प्रकाशित झाल्या आहेत. नावं इथे घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येकाने आपापल्या परीने काहीतरी विशेषत्व दिलंय. आमची सार्थ गाथा अजून अभिव्यक्त व्हायची आहे. ती तर होणारच आहे, त्यात काही शंका नाही. पण तत्पूर्वी संहिता प्रकाशित करण्याचं मनात आणलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जन्म चतुशताब्दीच्या निमित्ताने संहिता तेवढी प्रकाशित केली. एका ओळीमध्ये एक चरण पूर्ण होईल. 4 चरण असलं तर 4, पण एका 4 चरणामध्ये ते बरोबर होईल आणि मोठ्या अक्षरामध्ये ती गाथा तयार केली. ज्याला गाथा पारायण करायचं त्याला ते अत्यंत सोपं जाईल. सुलभताच्या त्यामध्ये निर्माण होईल. दुसरी गोष्ट अशी की कितीतरी अभंग असे आहेत की ज्याला ध्रुपदच नाही. कितीतरी अभंग आहेत की ज्यांचं पहिलं चरण ध्रुपद आहे आणि काही अभंगांचं दुसरं चरण ध्रुपद आहे. म्हणून आमच्या गाथेमध्ये ज्याचं पहिलं चरण ध्रुपद आहे त्याची यादी दिली. ज्याला ध्रुपदच नाही त्याची यादी दिली आणि एक वाक्य लिहिले शेवटी उरलेल्या सगळ्या अभंगांचं ध्रुपद दुसरं चरण आहे. हे आमच्या गाथेचं वैशिष्ट्य. आता काहींनी आताच गाथा प्रकाशित केलेली आहे. त्याने फार सगळी गाथा तुम्ही पहा, त्या सगळ्या गाथेत दुसरं चरण ध्रुपद. कुठेही जा, विशेष आयसो आजी ढकाय, बस तेच खुरपे पुढे चालवा. ज्याला खरं संप्रदायाचं ज्ञान आहे. आता हा आमचा जो आहे अभ्यासू आहे हा जगदाळे, त्याचं साह्य घेऊन मी ते केलेलं आहे. आमच्या त्या पुस्तकात खुलासा पण मी केला त्याचा. कारण हे फार लोकांना माहीत नाही आणि जे लोक माहीत होते ते बहुतेक सगळे देवाला भेटायला गेले. एखादा कुणी असला, माझ्या माहितीप्रमाणे नाही कुठे, पण एखादा कुणी अपवादाने असला तर असेल. ते या अभंगाचं पहिलं चरणच ध्रुपद आहे असं आपण लक्षात ठेवा. नवव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत. पहिला काय श्लोक आहे? इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयं विज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा अमृतमश्नुते. पुढे काय लिहिलंय? पुढचा श्लोक. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम अव्ययम्. या श्लोकावरच्या प्रत्येक पदाला ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने त्याने लिहिले आणि तिथे त्यांनी लिहिले हे वेचेना आणि विटेहीना. हे संपतही नाही आणि हे विटतही नाही. बाकीचे सगळे पदार्थ विटणारे पदार्थ आहेत. कारण ही जी खाण आहे हे आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे जुनाट आहे, म्हणजे नित्य नूतन आहे, अनादी आहे, अनंत आहे. याच्यामध्ये वीट येत नाही आणि हे संपत नाही. आपल्या कपड्याचा रंग विटतो कारण तो दिलेला असतो. तो व्यापारी सांगतो, बाई लुगडं बरीक लुगडं तुम्ही घेऊन जा. ह्याचा मूळ रंग कधीही बदलणार नाही. घेऊन जा. आता मी स्वतः आत्ता माझा काही प्रसंग येत नाही, पण आमच्या मातोश्री ताई होत्या तोपर्यंत मला लुगडे आणायचा प्रसंग यायचा. आणि आमच्या मातोश्री अतिशय चौकस होत्या, परमार्थामध्ये अतिशय तज्ज्ञ होत्या आणि व्यवहारातही तज्ज्ञ होत्या. किंबहुना त्या
तात्या गेल्यानंतर बरीच वर्ष राहिल्या. त्याचा परिणाम असा मला झाला की जेवढे दादांचे शिष्य ते लहानपणात आलेले, तरुण असताना आलेले, त्यांच्या प्रत्येकाचं चरित्र, प्रत्येकाचा स्वभाव सगळं मला ताईंनी शिकवून ठेवलेलं. जसं शिकवून ठेवलं त्याप्रमाणे मी वागत गेलो. त्याचा परिणाम असा झाला की मी कुठे फसलो नाही. चांगली गोष्ट काही असेल तर. नाही तर हे दादांचे शिष्य आहेत म्हणून मी आपलं तूच मोठा म्हणून मी त्याला कोणाला तरी जवळ केला असतं, काहीतरी करीत बसलो असतो. आणि जसं ताईने सांगितलं तसेच त्याच स्वभावाचे ते लोक सगळे होते. तर त्या अतिशय चौकस होत्या. पाठांतर अतिशय चांगलं. जेवढं दादांना पाठ तेवढं ताईंना पाठ. सगळी गाथा पाठ. अभंग तिसरं चरण आठवत नव्हतं सोनोपंतांना, तात्यांना. त्यामुळे ताईंना विचारा. ताईंनी सांगितलं बरोबर हे पहिलं चरण आहे त्याचं, अमुक गाथा अमुक अभंग क्रमांक, असं एखाद्याला पाठ असतं. तर त्या अतिशय चौकस होत्या. त्यांना लुगडं आणून दिलं म्हणजे त्या कधी म्हणायच्या हा रंग मला पसंत नाही. कसला रंग पसंत आहे तसा रंग आणून दिला. म्हणजे रंग बरोबर आहे पण विटकाय. मग त्यांना जसा पाहिजे तसा रंग आणून दिला एकदा. त्यामुळे कृष्णाचे काठ बरोबर आहेत पण पोत बरोबर नाही. पोत बरोबर आणून देते म्हणजे काठ बरोबर नाही. रोज एक तक्रार. एक पुण्यात हातमागाचं काम करणारे गृहस्थ होते आणि त्या आमच्या नाना कर्व्यांचा त्यांचा परिचय होता. मग मी ताईंच्या सगळ्या अटी डोक्यामध्ये घेतल्या आणि त्या सगळ्या अटी मनात घेऊन 2 प्रकारची लुगडी हाताने उत्तम विणून, अगदी ज्याला म्हणतात अशी सगळी मी तिथून करून आणली. पोत, काठ, रंग सगळं. का एखादं चांगलं जरी आणून दिलं तरी ताई म्हणायच्या हे सगळं छान आहे, सगळं काठ बरोबर आहे, रंग बरोबर आहे, पोत बरोबर, सुळसुळीत आहे, ते काय उपयोग नाही. मग ते पण सगळं पाळलं. मग तेव्हा मी एका लुगड्याला 44 रुपये लागले आणि असे 2 लुगडी मी आणून दिली. ताई मला म्हणायचे अरे कृष्णा 25 रुपयामध्ये 2 इरकली लुगडी मिळत होते, तू 44 रुपयात एक, काय महाग आहे तुझे, असं त्या मला म्हणायच्या. तो व्यापारी सांगतो की मी स्वतः आणली लुगडी. तो मला सांगायचा महाराज हे लुगडं तुम्ही घेऊन जा, ह्याचा रंग अजिबात बदलायचा नाही, हा हे असा रंग राहील. बरं त्याच्याकडे आम्ही बारकाव्याने काही लक्ष दिलं नाही, पण त्याने सांगितलं की हा मूळ रंग बदलला तर लुगडं परत. मग आम्ही हे लुगडं तयार करण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. तो रंग विटला ना, मग मी गेलो. तुम्ही सांगितलं होतं हा रंग विटलेला आहे. अहो महाराज म्हणले तुम्हाला कळलं नाही मी काय बोललो. तो मूळ रंग बदलला तर आत्ता तर मूळ रंग यायला लागलाय. काय आत्ता तर मूळ रंग यायला लागलाय. ही पद्धती त्यांची बोलण्याची. हा मूळ रंग बदलत नाही असा त्याचा अर्थ आहे. सारांश जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की ही नित्य नूतन अशा प्रकारची आहे, अम्लान अशा प्रकारची आहे. कधीही याला म्लानपणा येणार नाही, याला जुनेपणा येणार नाही, याला शिळेपणा येणार नाही, अशी ही वस्तू आहे. वेचही होत नाही आणि विटतही नाही. बाकीचे पदार्थ लगेच विटतात. पदार्थ विटतात. कैक वेळा पदार्थाविषयी विषयाविषयीची वीट वृत्ती माणसाच्या मनात निर्माण होते. परमार्थाच्या अधिकाराचा विचार करताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय या प्रपंचाचं मला स्वरूप समजलेलं आहे आणि मी आता त्याच्यापासून पूर्ण निराळा झालो आहे. तिथे त्यांनी असं पद वापरलं, विटले हे चित्त प्रपंचापासून, विटले हे चित्त प्रपंचापासून, विटले हे चित्त प्रपंचापासून, विटले हे चित्त प्रपंचापासून, विटले
मृत्यूलोके आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे वीण विटले हे चित्त प्रपंचापासून. हे हा प्रपंच जरी वरपासून गोंडस तुम्हाला दिसत असला, आकर्षक दिसत असला, तरी सुद्धा माझं मन त्याच्यापासून विटलेलं आहे. म्हणून कधी पदार्थ विटतो तर कधी कधी त्या पदार्थाचा माणसाच्या मनाला वेट येतो. ही खाण अशी आहे की ती स्वतः अंगाने कधी विटत नाही आणि त्याला घेणाराही कधी विटत नाही. कारण ही नित्य नूतन स्वरूपाची आहे, ही जुनाट आहे. माझ्या पूर्वी ही खाण होती, त्याने ते संरक्षित करून ठेवली होती. पण पायाळी असलेल्या या कुंडलीकरायाच्या गुणामुळं किंवा त्याच्या दर्शनामुळं सगळ्या जगाला ती उघडी करून माहीत झाली. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके आणि त्याने उदार वृत्तीने जगा कुंडलिके दाखविले. सगळ्या जगाला त्यांनी उघड करून दाखवले. त्याची गुप्तता म्हणून ज्याला म्हणतात ती राहिली नाही. असं असल्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हा सगळा इतिहास ज्यावेळी घडला त्यावेळी तुकाराम महाराज सांगतात, मी स्वतः तिथे उपस्थित होतो, विद्यमान होतो. ही पूर्वी कोणाची घडलेली वगैरे वगैरे ही गोष्ट नाही. त्यातही एक प्रक्रिया सांगतो तुम्हाला. कालिक संबंधाने असणाऱ्या पदार्थाची अधिकरणता मात्र सदा असते. म्हणजे पदार्थ आज आहे उद्या नाही, पण ज्या अधिकरणामध्ये तो पदार्थ राहतो त्या पदार्थामध्ये त्याची राहण्याची जी अधिकरणता आहे ती अधिकरणता मात्र नित्य राहते, लक्षात ठेवा. असं असल्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की ज्यावेळी हा सगळा प्रसंग घडला त्यावेळीच महाराज असं सांगतात, तुका म्हणे तेथे होतो निर्बळा, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा.
तेथे होतो मी दुबळा. तुकाराम महाराज सांगतायत इथे विनयशीलतेने सांगतात. बरेच अभंग असे आहेत तुकाराम महाराजांचे की त्या अभंगांमध्ये वरपंग अर्थ वेगळा दिसतो पण अंतरंग अर्थ त्याचा वेगळा आहे. आता परवाच एका ठिकाणी बोलले असल्यामुळं डोक्यात आहे ते आपल्याला सांगतो. म्हणजे पूर्वी पुष्कळदा बोललो पण परवा बोललोय. तुकाराम महाराजांचे बरेच अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या स्वतःला पामर म्हणून घेतलेला आहे. त्यावेळेचे काही कीर्तनकार होते ते म्हणाले ह्या अभंगावर आम्ही कीर्तनच करीत नाही. का तर महाराजांनी पामर शब्द वापरलाय. आता माझा संबंध असल्यामुळे मी त्यांना ते पटवून दिलं पण त्यांच्या मनात ते कुठेतरी कोणाकोपरा असा राहिला की त्यांना ते पटलं नाही असं मला दिसलं. पण शेवटी म्हणाले मला पटलं म्हणून. तो शब्द जो त्यांनी वापरलेला आहे तो शब्द विनयशीलतेने वापरलाय. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे इथे शब्द आलाय. मज पामरा हे काय थोरपण कारण त्या धरणेकराला उद्देशून तो अभंग असल्यामुळे तिथे महाराजांनी लिहिले. एका ठिकाणी महाराजांनी असं लिहिले रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने. पुढे काय लिहिले त्यांचा महिमा इथे शब्द बरोबर त्यांचा महिमा काय तिथे शब्द आलाय. ह्यातला खरा भाव अर्थ असा आहे ते पामर नव्हते. काही ठिकाणी पामराची भूमिका घेतलेली आहे. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी. का हो तुझ म्या आठविले नाही कधी असं म्हणतात आणि एका ठिकाणी म्हणतात दिनरजनी हाती धंदा. मग हे खरं का ते खरं असा जर आपण विचार केला तर त्याचा समन्वय नीट समजून घेतला पाहिजे. इथे महाराजांनी आपला विनय व्यक्त केलेला आहे. दोन्ही ठिकाणी पामर शब्द वापरताना आपला स्वतःचा विनय व्यक्त केलाय. त्याला उदाहरण द्यायचं नेहमीच म्हणजे पंचपक्वान्नाचं जेवण घालणारा स्वतः संपन्न असलेला घरधनी जेवायला लोक बसल्यानंतर हात जोडून विनंती करायला येतो आणि तो म्हणतो हे गरिबाची भाजी भाकरी आहे तुम्ही गोड करून घ्या. भाजी भाकरी आणि पंचपक्वान नाही म्हणतो भाजी भाकरी. तो खरा आहे श्रीमंत म्हणतो मी गरीब. ह्यात त्याचा विनय आहे. हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे या अभंगातही जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे तेथे होतो मी होतो आणि कसा होतो दुबळा होतो. त्या दुबळा शब्दाचा खरा अर्थ असा आहे त्यावेळी ग्रहण करण्याकरता लागणारी जी अधिकाराची योग्यता त्या अधिकाराने मी दुबळा होतो. म्हणजे अधिकार दारिद्र्य तिथे मला अडवं आलं आणि त्या अधिकार दारिद्र्य आलं पण मी होतो. मग काय घडलं मी माझ्या अधिकार दारिद्र्याने तिथे गेलो म्हणजे अनधिकार नाही अधिकार होता पण कमी होता असा त्याचा म्हणजे कमी प्रमाणात होता. मी स्वतः साक्षीदार होतो तिथे. तुका म्हणे तेथे होतो मी पण दुबळा होतो अधिकाराने जरा कमी अवस्थेमध्ये होतो. त्यामुळे आले या कपाळा
कपाळा शब्दाचे अनेक अर्थ आहेत. महाराज सांगतायत कपाळा म्हणजे माझ्या अदृष्टाप्रमाणे थोडे बहु, ते त्याचे अर्थ करावे तसे होतात. थोडे बहु म्हणजे थोडे का बहु, का बहु थोडे, असे त्याचे प्रकार होतात. तर इथे आले या कपाळा थोडे बहु म्हणजे म्हणायला थोडे, पण वस्तुस्थितीने ते बहु आहे. बहु थोडे नाही, थोडे की ज्याचं स्वरूप बहु आहे. असं जसं सोनं दिसायला थोडं दिसतं पण त्याचं वजन फार असतं, तसं इथे महाराज सांगतात की माझ्या अधिकारानुगुण मला जे पदरात पडलं ते सगळं मी घेतलेलं आहे, अंगीकारलेलं आहे. नसरे लुटिता मागे बहुतानी जुनाट हे खाणी उघडिली, यथामती अभंगाचा भावार्थाने त्यातला काही विस्तार मी आपल्या पुढे सांगितलेला आहे. आता यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं भजन होईल. त्यानंतर मी पुस्तकाच्या काही कामाच्या सूचना देईन आणि त्यानंतर शेवटी चाल होईल आणि मग कीर्तन संपेल. तोपर्यंत कोणीही उठू नये. बाई असली ती जर उठली तर पुढच्या जन्मी म्हैस होईल आणि भो असला आणि तो जर उठला तर पुढच्या याच्यामध्ये म्हशीचा प्राणनाथ. चांगल्या शब्दात सांगायचं. ते आपण लक्षात घ्या. ज्ञानेश्वर काही सूचना थोडक्यामध्ये देतो, काही सूचनांचा विस्तार करतो. पहिली सूचना अशी की आमच्या साधक आश्रमामध्ये पाठाच्या रूपाने आम्ही जे ज्ञानधनाचं वितरण करतो तर ते ज्ञानधन आश्रमात न राहता घरोघर गेलं पाहिजे, असं त्यावेळी इचलकरंजीचे जॉबर मित्रे ही सगळी मंडळी आमच्याजवळ जमून, त्यात हे आमचे विष्णू सावकार होते, मोहन होता, हे सगळी मंडळी होती की आमच्या घरी येईल असं तुम्ही करा. मग त्याच्या विचारातून आम्ही स्वस्तिश्री नावाचं मासिक काढलं. दर महिन्याला एक नवा विचार घेऊन हे आपल्या इथे येतं. त्यावेळी मला लोक म्हणायचे की तुम्ही जर नामबागीत सांगितले त्याला सगळ्यांनी अंगीकार केला तर तुमच्या या मासिकाचे 10,000 वर्गणीदार होते, पण मध्ये 5,000 झाले, पुन्हा कमी झाले, कारण वार्षिक वर्गणीदार पुन्हा भरतच नाहीत. म्हणून नियमाने वाचन करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी आता असं निश्चय करा जाताना की आपल्याकडे जर मासिक नसेल तर निदान पक्षी वार्षिक वर्गणीदार की ज्याची 200 रुपये वर्गणी आहे ती आपण भरावी आणि आजीव सदस्याची म्हणजे 25 वर्षाची 2,000 रुपये अशी वर्गणी आपण भरावी आणि अध्यात्माच्या या ज्ञानधन वितरणाचं भागीदार व्हावं. दुसरी सूचना, दादांनी लिहिलेले सगळे ग्रंथ मी प्रकाशित केले आहेत. मी लिहिलेले ग्रंथ प्रकाशित केले आहेत ते 25-30 ग्रंथ इथे विक्रीला उपलब्ध आहेत. ते आपण घ्यावेत आणि त्याचं वाचन चिंतन करावं. त्या क्षेत्रातली एक माझी इच्छा आहे की संस्कृत प्रस्थानत्रयी आणि प्राकृत प्रस्थानत्रयी एक टाकी एका व्यक्तीने कोणीतरी लिहिलेलं असायला पाहिजे. हे दादांनी तात्यांनी लिहिलं असतं तर बरं झालं असतं असं मी आजवर म्हणत आलो, पण आता हा अपघात झाल्यापासून असं ठरवलं तू का करीत नाहीस, म्हणून मी त्या प्रतिज्ञेने प्रवृत्त झालो आहे. संस्कृत प्रस्थानत्रयीपैकी भगवद्गीता प्रस्थान पूर्ण केलं, दशोपनिषदापैकी 8 उपनिषदं प्रकाशित केली, 9वं आणि 10वं लिहिण्याचं काम चालू आहे. सरते शेवटी ब्रह्मसूत्र म्हणजे संस्कृत प्रस्थानत्रयी या वर्ष 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल. प्राकृत प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानेश्वरी आहेच,
एकनाथी भागवत सार्थ ते प्रकाशित झालेलं आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं विवरणाचं 2000 अभंग झालेत, आता उरलेले होतील. तेव्हा संस्कृत आणि प्राकृत दोन्ही प्रस्थानं तरी साखरे महाराज संप्रदायाप्रमाणे आपल्याला 1% हे मिळेल अशी 1.5-2 वर्षामध्ये आपण त्याचा अंगीकार करावा, स्वीकार करावा, ग्रहण करावं, म्हणजे ते पुस्तक विकत घेऊन आपण वाचावं. तिसरी सूचना अशी आहे की 20 वर्षापासून नेवासा ते आळंदी पालखी सोहळा चालू आहे आणि त्याच वेळी ज्ञानेश्वरी मंदिराचा संकल्प केला. त्याच वेळी ती जागा आपल्याला विकत घेतली आपण. तिलाही बराच खर्च झाला. तिथे ध्यान मंदिरापर्यंत बांधून झालं आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी ताम्रपटावर मुद्रित केली. त्याला 3 क्विंटल तांबं लागलं. आपल्याकडून मिळालेल्या सोन्यातून जमा करून काही असेल ते पूर्ण करून त्याला सोन्याचं पाणी दिलं. जवळजवळ 1 किलो त्याला सोनं लागलं आणि वाचायला येत नाही म्हणून त्याच्यावर मीना भरली. ते 8-9 लाख रुपयाची खर्च करून आणि ती आता लोकांना दिसण्याकरता म्हणून तिथे द्यायची. आणि त्याच वेळी आपली ज्ञानेश्वरी इंटरनेटवर दिलेली आहे. संपूर्ण जगामध्ये ज्ञानेश्वरी पोचले. ज्ञानेश्वर महाराजांचे देव विश्वात्मके देव, तो त्यांचा देव होता. त्यांचा देव ही विश्वात्मक आहे आणि त्यांची वाङ्मय मूर्ती ज्ञानेश्वरी ही आता विश्वात्मक झाली. त्यातली एक गोष्ट मी 10 वेळा सांगितली, आता 11वी वेळ म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो. ज्यावेळी ही सीडी तयार झाली त्यावेळी आमचे विवेक सावंत आमच्याबरोबर होते, भटकर सर होते आणि कुसुमाग्रज नाशिकचे त्यांची पुतणी ती अमेरिकेत आहे. ती आमची सीडी त्या विवेक सावंतांनी तिला समजून दिली, ती घेऊन गेली आणि तिथे आपलं महाराष्ट्र मंडळ आहे, त्या मंडळामध्ये ती सीडी घेऊन लोकांना समजून सांगायला लागली अमेरिकेमध्ये. त्या लोकांनी विचारलं की आत्तापर्यंत तू कधी हे इतकं बोललं नाहीस, आज तू हे एकदम व्यवस्थित आम्हाला सीडी समजून सांगितलीस, आम्हाला फार मोठं आश्चर्य वाटतंय. हे कसं काय तू शिकलेस, तुझ्या चुलत्याने तुला हे शिकवलं का वगैरे प्रश्न विचारले. तिने उत्तर दिलं की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखाने वेद बोलवला, मी मनुष्य आहे, बाई आहे, माझ्या मुखाने जर साखरे महाराजांनी ज्ञानेश्वरी वदवली तर तुम्हाला नवल काय वाटतं. म्हणजे आज आपली ज्ञानेश्वरी विश्वात जाऊन पोचलेली आहे. तर त्याचं मंदिर व्हायचं आहे. त्याला आता ATGचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्याचा जवळ 5-5.5 कोटी रुपये खर्च आहे. आत्ता आपल्याजवळ जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये शिल्लक आहेत. पिंपरी चिंचवडने आपल्याला 25 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. सिद्धिविनायकने आपल्याला 7 लाख रुपये द्यायचे ठरले, त्यातले 3.5 लाख रुपये आलेले आहेत. बाकी सगळी रक्कम यायची आहे. तर आपल्याला जसं ऐपत असेल त्याप्रमाणे त्या मंदिराच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं आणि जेणेकरून हे मंदिर उभं राहील. ते दर महिन्याला आता दाखवण्याची व्यवस्था होणार आहे. एक 8-10 दिवसामध्ये दर महिन्याला ती ज्ञानेश्वरी दाखवली जाईल अशी व्यवस्था होणार आहे. आणि आत्ता काही कायदेशीर अडचण आली होती म्हणून मुख्यमंत्री आणि पाण्याचे मंत्री अजित पवार यांना सगळ्यांना भेटून मी आणि भटकर सरांनी स्वतः जाऊन बोलून आलो आहे. थोडी काही कायद्याची अडचण आहे ती निवृत्त होऊन एक 2-3 महिन्यामध्ये त्या कामाला सुरुवात होईल एवढी सूचना देऊन मी इथे थांबतो. मनात अशी तुका म्हणे
एक सूचना अशी द्यायची आहे की जी राहिलेली आहे. एक 35-40 वर्षापूर्वी ही आमची मुलं आमच्या आश्रमात शिकत होती. त्यावेळी आम्ही ते भजन नुसतं टेप करून ठेवलं होतं. पण आता त्याला
सीडीचं रूप द्यायचं ठरल्यामुळं 5 सीडी आहेत. एक हरिपाठ आहे आणि बाकीच्या 4 काकड आरतीच्या वगैरे अशा 5 सीडीज आहेत आणि त्या 5 ही सीडी प्रत्येकाची किती 50 रुपये किंमत आहे आणि ती घेतलीच 4 घेतल्या तर त्याला काही सवलतीमध्ये देणार आहे. आणि ह्या जुन्या चाली संग्रहित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि आता ह्या कीर्तनाच्या वगैरे ज्या सीडीज आहेत त्या सगळ्या उद्या मिळतील. आजचं कीर्तन उद्या आपल्याला मिळेल. टाकळकर ध्वनी म्हणून त्यांचं जे हे आहे त्याद्वारा हे विक्री होते. तर त्याचा आपण सगळ्यांना अंगीकार करावे एवढी सूचना. आजचं जे पुस्तक आहे ते आता विक्रीला उपलब्ध आहे. तर त्याच्यातही काही सवलत दिली आहे ते आपण घ्यावी अशी सूचना. विठ्ठल जय जय